प्रवीणजी असतील, प्रसाद लाड असतील, यांनी एकच भूमिका, देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, देवेंद्र फडणवीस. मग दिलं तर आता गेलं कुठं? देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी ब्राह्मण आहे म्हणून मला टार्गेट केलं जातं. आजच कशी जात आठवली? जनरल डायरला लाजवेल अशा पद्धतीने गोळीबार झालाय सभापती महोदय. परंतु या राज्याचे कॅबिनेट मंत्री या समितीवरच आक्षेप घेत आहेत. सभापती महोदय, कुणबीच्या या सगळ्या पद्धतीनं नवीन नोंदी होत्यात, या रद्द करा अशा प्रकारची भूमिका करतात. कुणबीच्या नोंदी झाल्या नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्याचे कॅबिनेट मंत्री करतात. आणि मला असं वाटतं याच्याविषयी माननीय मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, या भूमिकेवर कोणत्याही प्रकारे आपल्या भूमिका मांडत नाही, उलट मुख गिळून गप्प बसतात. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये. नारायण राणेच्या समितीनं काय म्हटलं होतं आणि आज नारायण राणे काय म्हणतात, त्यावेळेस त्यांच्या समितीनं काय म्हटलेलं आहे त्याचा जर अभ्यास केला तर आज नेमकं त्याच्या विरोधात ते बोलताय. मराठा समाज एक लढाऊ समाज आहे. 58 मोर्चे झाले सभापती महोदय, देशात नव्हे परदेशात सुद्धा मोर्चे झाले. मराठा समाजाला संघर्ष करायचा असता, हिंसेचं पाऊल उचलायची असती तर या 58 मोर्चापैकी एखाद्या मोर्चात तरी असं हिंसक पाऊल उचललं गेलं असतं. परंतु मराठा समाज हिंसक नाही, पण ज्यावेळेस कोणी अंगावर येईल तर त्याला सोडणार नाही. ही सुद्धा मराठा समाजाची स्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय. सत्ताधारी पक्षानं याविषयी हा प्रस्ताव आणलेला आहे. तर सत्ताधारी पक्षाने हा प्रस्ताव, मला असं वाटतं, राज्यात आपली सत्ता आहे, केंद्रात आपली सत्ता आहे, मोठी शक्ती आपल्या पाठीशी असताना आणि या विधानसभेनं, विधान परिषदेनं एकमतानं या विषयावरचा ठराव एकदा मंजूर केलेला असताना पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाने हा प्रस्ताव का ठेवला, हा एक प्रश्न निश्चित आमच्या मनात आहे. कारण ज्या विषयावर प्रस्ताव ठेवलाय त्या विषयाच्या सध्याच्या स्थितीला भवितव्य काय, काय होणार, काय नाही होणार, कसं होणार, कारण सगळे गोल गोल बोलतात. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे, सगळेच सांगतात. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही, तरी ते कसं मिळणार? मग कुणबी प्रमाणपत्र सरसकट मिळालं पाहिजे का सर्व मराठ्यांना, याच्याविषयी सुद्धा मतभेद आहेत. आणि मग हा सगळा अशी परिस्थिती असताना सत्ताधारी पक्षाने या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा या चर्चेच्या निमित्तानं सभापती महोदय उपस्थित केला आहे. या सगळ्याच्यात काही जणांनी जे वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडली, मराठा आरक्षणापेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कसं आरक्षण दिलं या तळी उचलण्यातच आपलं पूर्ण भाषण संपवलेलं आहे सभापती महोदय. मी आधीच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलतो. आणि म्हणून जे सभागृहाचे सन्मान्य सदस्य प्रवीणजी असतील, प्रसाद लाड असतील, यांनी एकच भूमिका, देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, देवेंद्र फडणवीस. मग दिलं तर आता गेलं कुठं? मग दिलं तुमची भूमिका आहे, तर मग आता ते गेलं कुठं? आणि गेलं नसेल तर पुन्हा तुम्ही कसं देणार हे कोणीच सांगितलेलं नाही सभापती महोदय. जर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं नसतं आणि जर या आंदोलनावर लाठीमार झाला नसता, आता हा विषय पुन्हा एकदा महाराष्ट्रात ऐरणीवर आला असता का, हाही मुद्दा या निमित्तानं निश्चित उपस्थित राहतोय. एकीकडे मुख्यमंत्री महोदय कॅबिनेटमध्ये एक मराठा आरक्षणाविषयी सुस्पष्ट भूमिका आपली मांडतात. ही भूमिका मांडत असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लोकांच्या जाहीर सभा घेऊन वेगळ्या भूमिका मांडतात. मराठा समाजाच्या विरोधात भूमिका मांडतात. स्वतः मोठं कोणत्या तरी एका समाजाचं मोठं मसी आहे अशा प्रकारचं समोर प्रतिमा निर्माण करतात. सभागृहातही बोलतात. मला असं वाटतं घटनेनुसार मंत्रिमंडळाचं जी आपली
शपथ घेतली जाते मंत्र्याची, त्याच मंत्रिमंडळाचा निर्णय हा, कॅबिनेटचा निर्णय हा सामुदायिक असतो. एखाद्या मंत्र्याचा प्रत्येक याच्यात प्रत्येक विषयावर सगळ्या मंत्र्याचं एकमत होत नाही, सुस्पष्ट आहे. असं होतच असतं, असं झालंही पाहिजे. पण या सगळ्याच्या जेव्हा सर्वसमावेशक धोरण ठरतं त्यावेळेस कोणत्याही मंत्र्यांनी कॅबिनेटच्या निर्णयाविषयी बाहेर प्रतिक्रिया दिली नाही पाहिजे. हे आपला प्रोटोकॉल आहे, हा प्रघात आहे. असं असताना कॅबिनेटने घेतलेले निर्णय त्याला एक विरोध, नुसता विरोधच नव्हे तर अतिशय खालच्या भाषेमध्ये मराठा समाजाविषयी टीका केली जाते. आणि मग जे मनोज जरांगे उपोषण करतात ते गोळ्या मारणार. मग गोळ्या मारणार तर पोलीस तुमच्याकडे, गृह खातं तुमच्याकडे, सरकार तुमच्याकडे, तक्रार करा, अटक करा ना. ते करायचं नाही, पण एक स्वतःचं महत्व वाढवणं, स्वतःचं काहीतरी आपलं राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी फक्त अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या जातात की काय, अशा प्रकारची शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली. सभापती महोदय, मी फार इतिहासात जात नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय या चर्चेवर उपस्थित आहे, मी त्यांचा आभार मानतो. कारण खरं तर त्यांनी या विषयात मागच्या सरकारमध्ये सुद्धा ते या समितीचे सदस्य होते आणि आता तर मुख्यमंत्री. त्यामुळे या सगळ्या मागच्या इतिहासाचे ते साक्षीदार आहे आणि आताच्या इतिहासाचे सुद्धा ते स्वतः साक्षीदार आहेच. चांगलं आहे, घडायला काही हरकत नाही. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला जाऊन त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे इतिहास घडावा ही अपेक्षा महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला निश्चित आहे. सभापती महोदय, इतिहासात जात असताना हे आरक्षण कसं मिळणार हे कोणीच बोललेलं नाही. मग तुम्ही 50% मर्यादा वाढवणार का हे कोणी बोललं नाही, ओबीसीतून देणार का हे कोणी बोललं नाही, पण आरक्षण दिलं पाहिजे सगळेच सांगतात. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये सुस्पष्ट भूमिका सरकारने सभापती महोदय मांडण्याची वेळ आलेली आहे. जर 50%ची मर्यादा आपल्याला वाढत नसेल तर माझ्याकडं वेगवेगळ्या राज्याचे आकडे आहेत. आंध्र प्रदेशमध्ये आता 60% आरक्षण आहे, अंदमान निकोबार मध्ये 50च आहे, अरुणाचल मध्ये 80% आहे, आसाम मध्ये 59%, बिहार मध्ये 60% आहे, छत्तीसगड मध्ये 69% आरक्षण आहे, दिल्ली मध्ये ते 59%, गुजरात मध्ये ते 58% आहे, हिमाचल मध्ये 59% आहे, झारखंड मध्ये ते 60% आहे, कर्नाटक मध्ये 60%, केरळ मध्ये 60%, मध्य प्रदेश मध्ये 60%, त्याच्यानंतर मेघालय मध्ये 80%, राजस्थान मध्ये 59%, सिक्कीम मध्ये 85%, तामिळनाडूत 69%, तेलंगणात 60%, त्रिपुरात 60%, पश्चिम बंगाल मध्ये 55% आणि उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा 60% आरक्षण आहे. जर हे आरक्षण या राज्यात एवढे टक्के असतील तर मग महाराष्ट्रातील या आरक्षणाला 50%ची मर्यादा इंदिरा साहनी प्रकरणामुळे का लागलेली आहे याच्याविषयी केंद्राच्या सरकारला किंवा सुप्रीम कोर्टात कोणी भूमिका मांडणार आहे का? कारण जर बाकीच्या राज्यामध्ये अशा प्रकारे आरक्षणाचं टक्केवारी असेल तर मग महाराष्ट्रात ही भूमिका सुप्रीम कोर्टाने काय घेतलेली ही आपल्याला विचारावं लागेल सभापती महोदय. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये आताच्या घडीला ही सगळा आरक्षणाचा इतिहास मी जात नाही. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची भूमिका, नंतर अण्णासाहेब पाटलांनी याच्याविषयी मोर्चा काढलेला, या महाराष्ट्रातला पहिला आरक्षणाचा मुद्दा मोर्चा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काढलेला. आणि या सगळ्याच्यात अण्णासाहेब पाटलांच्या नावाने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा या महाराष्ट्रात सरकार होतं तेव्हा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं गेलं होतं. मोठ्या भीमदेवी थाटात सांगितलं जातं अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाजातील तरुणांसाठी केलेलं आहे. सभापती महोदय, अण्णासाहेब पाटील महामंडळातून गेलेली फाईल बँक मंजूर सुद्धा करत नाही. ठीक आहे, सरकारने काय प्रोव्हिजन केलं असेल 300 कोटी 200 कोटी 500 कोटी, परंतु अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून गेलेली फाईल बँकावाले उभा सुद्धा करत नाही. या बँकांना कोणी विचारणार का नाही? आणि मग अण्णासाहेब पाटलांच्या नावाची नुसती घोषणा करायची, परंतु ही बँकेचा फायदा
जनतेला कोणत्याही पद्धतीनं होत नाही याच्याविषयी सुद्धा भूमिका मला असं वाटतं प्रसाद लाड यांनी मांडलं होतं. प्रसाद लाड यांनी फार बोलले या सगळ्या विषयात. तर प्रसाद लाड यांनी हे केलं, अण्णासाहेब पाटील बँकेची भूमिका सांगितली, तर प्रसाद लाड यांनी सांगावं त्यांच्या कंपनीचं इतकं सुद्धा या अण्णासाहेब पाटील संस्थेचं सभापती मध्ये आर्थिक प्रोव्हिजन नाही. आणि मग अशा पद्धतीनं नुसत्या घोषणा करायच्या. या सगळ्या करत असताना मग सारथीची घोषणा झालेली आहे. परवाच अजितदादांनी या ठिकाणी भूमिका मांडली. 1300 मुलांनी सारथीसाठी अर्ज केला. किती जणांना तुम्ही देता? 200 जणांना. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथीची घोषणा केलेली आहे. तर मग तुम्ही आधी घोषणा सरसगट केली होती, नंतर तुम्ही 200ची मर्यादा आली. माझं म्हणणं आहे की किमान यावर्षी जेवढे अर्ज आले सारथीचे तेवढ्यानं केलं पाहिजे. परंतु हे कोणत्याही गोष्टी होत नाही. उलट सारथीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांची काय दिवे लावले अशा पद्धतीची खिल्ली उडवल केली. तुम्ही काय दिवे लावले? तुम्ही काय दिवे लावलेले? या मंत्रिमंडळातून काय दिवे लावले? या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती तुम्ही कुठे घेऊन चाललेले? आणि म्हणून अशा पद्धतीनं या सारथीचा सुद्धा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे होत नाही. 200 विद्यार्थ्यांच्या मर्यादा सरकारने ठेवल्या. आपण सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये मुद्दामहून काही गोष्टी केल्या जातात, मुद्दामहून दिशाभूल केली जाते. आम्ही आरक्षण दिलेलं आरक्षण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात टिकवता आले नाही असे सुद्धा आरोप या ठिकाणी सभापती महोदय होत असतात. आम्ही जे आरक्षण दिलं ते आरक्षण या सरकारला टिकवता आलं नाही अशा प्रकारची भूमिका काही ठिकाणी सभापती महोदय मांडलेली गेलेली आहे. आता मला ह्याच्यात सांगा, जर त्यावेळेस जे वकील होते तेच वकील याही वेळेस आहे. वकिलांची नियुक्ती उलट महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी सारखे आणखी 2 वकील याच्यात ऍडिशनल केले गेले. जुने जे वकील होते तेच पुन्हा 2 वकील. मला असं वाटत नाही या भारतातला कोणी माणूस कपिल सिब्बल किंवा अभिषेक मनू सिंघवी ह्या वकिलांच्या भूमिकेविषयी कोणी बोलू शकेल. हे सगळं होत असताना त्यावेळेसच्या सरकारला केंद्राच्या सरकारने पूर्णपणे सभापती महोदय असहकार केलेला आहे. वाटतं शिंदे साहेब सुद्धा त्याचे साक्षीदार असतील. 28 फेब्रुवारी 2021 ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राचे कायदा न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याबरोबर बैठकीची विनंती केली होती. 12:30ला बैठक होती. त्यांनी सांगितलं मला 12:30ला वेळ नाही, 4ला करा. 4ला सुद्धा ते बैठकीला उपस्थित राहिले नाही. त्याच्यानंतर याच वेळेस महाराष्ट्र सरकारच्या विधी अधिकाऱ्यांनी केंद्राचे विधी अधिकारी अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांची भेट मागितली. यांना भेट सुद्धा दिली गेलेली नाही सभापती महोदय. आणि मग हे सगळं होत असताना मला असं वाटतं एकीकडं त्या सरकारविषयी बोलायचं, तुम्ही टिकू शकले नाही असं म्हणायचं, आणि मग तुम्ही काय करणार त्याच्यानंतर सुद्धा काय काय झालं. आणि या सगळ्या विषयामध्ये ज्या घटना दुरुस्तीचे विषय आहे, ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस सरकारने या मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याच घटनेच्या नुसार त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार होता. खालच्या सभागृहात ते दाव्यासहित बोलले. 102 घटना दुरुस्ती कधी झाली? 102च्या याच्यानुसार राज्य सरकारला त्यावेळेस आरक्षणाचा अधिकार नव्हता. आणि त्या अधिकार नसताना या राज्यानं अशा पद्धतीनं न टिकणारं आरक्षण देण्याचं पाप आणि मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम यावेळेस केले सभापती महोदय. आणि म्हणून आता क्युरेटिव्ह पिटिशनचा मुद्दा आहे, त्याच्याविषयी सुद्धा बोललं जातं. पण मला असं वाटतं ज्यावेळेस याचिका रिजेक्ट होते त्यानंतर पुन्हा एकदा पुनर्विलोकन टाकावं लागतं. ते रिजेक्ट झाल्यानंतर क्युरेटिव्ह टाकावं लागते. आणि ते काम आताच्या सरकारने क्युरेटिव्हचं केले, पण पुनर्विलोकन याचिका त्याच वेळेस महाविकास आघाडी सरकारने सभापती महोदय टाकली होती. आणि या सगळ्या विषयामध्ये जर तुम्ही म्हणता आम्ही राजकारण करतो, टार्गेट देवेंद्र फडणवीसांना करतो, देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी ब्राह्मण आहे म्हणून मला टार्गेट केलं जातं. आजच कशी जात आठवली? ब्राह्मण मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्राचे, त्याच्याविषयी काही आपण बोलत नाही, पण ब्राह्मण आहे म्हणून माझ्यावर टीका टिप्पणी केली जाते. अशा पद्धतीनं मला असं वाटतं खऱ्या अर्थानं अशी ती भूमिका कधीच मांडायला नव्हती पाहिजे होती, पण ती भूमिका मांडली जाते. आणि मग तुम्ही ज्यावेळेस म्हणता की महाविकास आघाडीच्या सरकारने आरक्षण घालवलं, तर त्याच्याविषयी मला वाटतं या सगळ्या भूमिकेचा सुद्धा
विचार होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांचं ज्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या भूमिका खालच्या सभागृहात मांडल्या गेल्या, अतिशय चुकीच्या भूमिका मांडल्या गेल्या सभापती महोदय. अंतरवाली सराटी या गावामध्ये ज्या पद्धतीनं भजन कीर्तन चालू असताना लाठीमार झालेला आहे, या गावामध्ये लाठीमार होत असताना आजही काही जणांच्या पायामध्ये पोटामध्ये गोळे छर्ऱ्याच्या गोळ्या लागलेल्या आजही तसेच घेऊन फिरतात सभापती महोदय. या सरकारनं सर्वपक्षीय बैठकीमध्ये सगळे गुन्हे वापस घेण्याचं आश्वासन दिलेलं होतं, सर्व मीडियावर आलेलं, सगळ्या ठिकाणी आलेलं, पण तो आजही या सगळ्या लोकांवरचे कोणतेही गुन्हे सभापती महोदय वापस घेतलेले नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलत असताना जनरल डायरला लाजवेल अशा पद्धतीने गोळीबार झालाय सभापती महोदय. माता भगिनी शेतातून येत असताना त्यांना गोळ्या मारलेल्या आहे, लहान मुलं शाळा सुटल्यावर येत असताना घरी येत असताना त्यांना लाठीमार झालेला आहे. अंबडच्या हॉस्पिटलमध्ये काही लोक संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये, मला असं वाटतं हे आंदोलन झाल्यानंतर महिनाभर हे सगळे लोक ऍडमिट होते. आणि म्हणून अशा पद्धतीने या सगळ्या लाठीमार होत असताना एक मनोज जरांगे सारखा एक मराठा समाजातील तरुण ज्या पद्धतीने आवाज उठवतोय त्याच्या मागे समाज उभा राहतोय. वाटतं हे समाज उभा राहत असताना निश्चित काही जणांच्या पोटात गोळे उभं राहत असतील, काही जणांना राजकीय हस्तक्षेप म्हणत असतील, काही जण कोणीतरी राजकीय याच्या मागे असं म्हणत असतील. आणि मग राजकीय याच्या मागे आहे तर मला असं वाटतं ओबीसीची भूमिका मांडताना सुद्धा काही राजकीय नेते पुढे येते, याच्या मागे सुद्धा राजकारण आहे का, हा माझ्या मनातला प्रश्न आहे. आणि म्हणून सभापती महोदय, ज्या पद्धतीनं घटना दुरुस्ती नंतर पुन्हा घटना दुरुस्ती अशा पद्धतीने सगळ्या घटना घडलेल्या आहे, या सगळ्या जर भूमिका बघितल्या तर मला असं वाटतं मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवायचंय काय, अशा प्रकारची स्थिती आजही निर्माण झालेली आहे. सभापती महोदय, बऱ्याच जणांनी मुद्दे मांडले, वेगवेगळे मुद्दे मांडत असताना याच सरकारने ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांचं नाव घेतलेलं आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं नाव घेतलेलं आहे, सारथी संस्थेचं नाव घेतलेलं आहे, असं होत असताना या सगळ्या ठिकाणी सरकारने छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याची एक वीट तरी लावली का? ज्या देशाचे पंतप्रधान आपला स्वाभिमान म्हणतो आपण, ज्यांनी ज्याचं भूमिपूजन केलं, आज त्या पुतळ्याची एक वीटही सरकार लावू शकलेलं नाही सभापती महोदय. आणि म्हणून असं सगळं होत असताना मागास आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे, त्याच्या सदस्यांनी सुद्धा राजीनामे दिले सभापती महोदय. मला एक सांगा, ऐन भरात ऐन गरज असताना अशा पद्धतीनं मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचे राजीनामे, सदस्यांचे राजीनामे येतात. आणि याच्यातले काही सदस्य सांगतात की काही मंत्री याच्यामध्ये कामकाजात हस्तक्षेप करत होते आणि म्हणून आम्ही राजीनामे दिलेले. मला सांगा, या सगळ्याच्या मध्ये मागासवर्गीय आयोग हा संवैधानिक दर्जा असलेला एक आयोग असताना याच्या कामकाजात जर मंत्री हस्तक्षेप करत असेल, आपण म्हणाल तसं या आयोगाने काम करावं अशी जर त्यांची भूमिका असेल तर मला असं वाटतं ही भूमिका अतिशय चुकीची सभापती मध्ये. आणि म्हणून जर अशी भूमिका तुम्ही मांडायची, राज्य मागासवर्गीय आयोगाला काम करू द्यायचं नाही आणि नंतर पुन्हा एकदा काम, मला असं वाटतं मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं कायम ठेवायचं का काय, अशा प्रकारची सभापती महोदय माझी आपल्या मार्फत हे सगळं सरकारच्या प्रति माझं म्हणणं आहे. काल एक मुद्दा कोणीतरी मांडला समोरच्या सत्ताधारी पक्षाच्या मंडळींनी, आता प्रसाद लाड यांनीच मांडला की या सगळ्या समितीच्या कोणत्याच बैठका झालेल्या नाही. सभापती महोदय, माझ्याकडे मागच्या काळात झालेल्या बैठकांचा एक टेंटेटिव्ह माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती बैठका झाल्या आणि आता किती बैठका झाल्या. महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 8 बैठका घेतल्या, उपमुख्यमंत्र्यांनी 5 बैठका घेतल्या, त्यावेळेसचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जे या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते यांनी 22 बैठका घेतल्या, मुख्य सचिवांनी 2 बैठका घेतल्या. आताच्या सरकारमध्ये मागच्या 1.5 वर्षात फक्त 10 बैठका झाल्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी 4 बैठका घेतल्या आणि जे तंत्र शिक्षण मंत्री या समितीचे प्रमुख आहे यांनी 6 बैठका घेतल्या. मागच्या सरकारने 2.5 वर्षात 37 बैठका घेतल्या होत्या सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये. आणि म्हणून अशा पद्धतीनं बेछूट आरोप करायचे, सरकारला वेगवेगळ्या पद्धतीनं जुन्या सरकारला असो स्वतःची जबाबदारीपासून दूर लपायचं आणि या जुन्या सरकारवर बेछूट आरोप करायचे, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती. सभापती महोदय, मागच्या काळातलं आंदोलन का उभं राहिलं याच्या जर इतिहासात आपण गेलो तर या सरकारने 18 एप्रिल 2023 ला
मराठा आरक्षण समितीची उपसमितीची बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील कुणबी मराठा या मुद्द्याबाबत सर्व कागदपत्रे पुरावे तज्ञ यांना एकत्र करून सर्व बाबी तपासण्याचं आश्वासन दिलं होतं. नवे या बैठकीत ठरलं होतं 4 फेब्रुवारी 2023 आणि मग 3 महिन्यांनी म्हणजे 29 मे 2023 पर्यंत या समितीची सभापती महोदय एकही बैठक झाली नाही. आणि मग या आंदोलनाला खऱ्या अर्थानं सभापती महोदय सुरुवात झालेली आहे. आंदोलन होत असताना अनेक मंत्री जात होते, गिरीजी महाजन बऱ्याच वेळेस गेले, पण चंद्रकांत दादा पाटील या समितीचे अध्यक्ष कधी या आंदोलनाला भेट द्यायला गेलेले दिसलेले नाही, कधीच नाही. बाकीचे मंत्री गेले, परंतु या मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख जे चंद्रकांत दादा आहेत हे कधीही या आंदोलनाकारांना भेटायला गेले नाही किंवा याविषयी भूमिका सुद्धा चंद्रकांत दादांनी कधीही मांडलेली नाही. अनेक मंत्री गेले. मग याच्यातले काही जणांनी तर काही भूमिका सुद्धा मांडली. मग विखे पाटील असतील, गिरीश महाजन असेल, दादा भुसे असेल, शंभूराज देसाई असेल, या सगळ्या लोकांनी भूमिका तर मांडल्या, परंतु या आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात सभापती महोदय कधीही कोणत्याही प्रकारच्या भेटीगाठी या लोकांनी घेतले नाही. सभापती महोदय या सगळ्या गोष्टी होत असताना खऱ्या अर्थानं मराठवाड्यातील मराठा समाजातील जनतेचं हे हक्काचं आरक्षण आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण झाला, एक संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, मराठवाडा हा काही 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला नाही, तर हा 17 सप्टेंबर 1948 ला सभापती महोदय स्वतंत्र झालेला आहे. निजामाचं राज्य होतं, निजामाच्या राज्यामध्ये मराठा समाजालाच कुणबी म्हटलं जायचं आणि कुणबीला पूर्णपणे आरक्षण होतं. परंतु ज्यानंतर महाराष्ट्रामध्ये हे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस झाला त्यावेळेस मला असं वाटतं हे मराठ्यांचं आरक्षण काढलं गेलं आणि ते पुन्हा एकदा द्यावं हीच मागणी आताच्या घडीला मराठा समाज मोठ्या प्रमाणावर करतोय. सभापती महोदय याच्या सगळ्या इतिहासात गेलं तर मराठ्यांचं हे हक्काचं आरक्षण आहे. 1923 ला मराठ्यांचं कुणबी म्हणून आरक्षण होतं. काकासाहेब कालेलकर आयोगाने जो अहवाल सादर केला त्यामध्ये सुद्धा मराठ्याला ओबीसीत समावेश केला होता. 1960 ला जे 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळेस याच्यात समावेश होण्याची आवश्यकता होती. आजही आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये मराठा समाज हा ओबीसी मध्ये, कारण हा भाग हा आधीच आंध्राचा भाग होता, म्हणजे हैदराबाद संस्थानचा भाग होता सभापती महोदय. आणि म्हणून पुन्हा एकदा जी शिंदे समिती निर्माण झालेली, या सरकारने शिंदे समिती निर्माण केली, चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न निश्चित करतात, परंतु या राज्याचे कॅबिनेट मंत्री या समितीवरच आक्षेप घेत आहेत. सभापती महोदय कुणबीच्या या सगळ्या पद्धतीने नवीन नोंदी होत्यात, या रद्द करा अशा प्रकारची भूमिका करतात. कुणबीच्या नोंदी झाल्या नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्याचे कॅबिनेट मंत्री करतात. आणि मला असं वाटतं याच्याविषयी माननीय मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, या भूमिकेवर कोणत्याही प्रकारे आपल्या भूमिका मांडत नाही, उलट मुख गिळून गप्प बसतात. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये. आणि म्हणून या सगळ्या इतिहास जर बघत गेला की आज मराठा समाज खऱ्या अर्थानं या सगळ्या याच्यामध्ये अतिशय याची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे. सभापती महोदय आज या सगळ्या मराठा समाजाची स्थिती जर बघितली, आत्महत्या केलेले शिक्षक, जे शेतकरी आहे, सकाळीच आपण एक आकडेवारी सादर केली, 2,500 शेतकऱ्यांनी मागच्या 1 जानेवारी पासून आतापर्यंत आत्महत्या केली. सभापती महोदय या सगळ्या याच्यामध्ये मराठा समाजाचे 80% शेतकरी या सगळ्या याच्यामध्ये आत्महत्या केलेल्यामध्ये. आणि म्हणून शेतकरी असेल, सर्वसामान्य मराठा समाजाची आजची स्थिती अतिशय खऱ्या अर्थानं दयनीय आहे. मोठ्या प्रमाणावर मराठा समाज शेती करतोय, आज उद्योगधंद्यामध्ये मराठा समाज येऊ पाहतोय, परंतु या ठिकाणी आरक्षण आहे. शिक्षणामध्ये मराठा समाजात जाऊ पाहतोय, या ठिकाणी आरक्षण आहे. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आणि या अस्वस्थता ठिकठिकाणी हजारो लोक, लाखो लोक मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली एकत्र होत असताना शेकडो मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्येचं पाऊल उचललेले. सभापती महोदय मागच्या सरकारने आत्महत्या केलेल्या, बलिदान केलेल्या या मराठा समाजातील तरुणांना, काही समाजातील तरुणांना नोकऱ्या दिल्या एसटी मध्ये, काहींना 10 लाख रुपये मदत देण्याचा प्रयत्न केला. आज सुद्धा आजपर्यंत 39 तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. आणि अशा पद्धतीने 39 तरुणांनी बलिदान केलेलं असताना अशा बलिदानाची खिल्ली उडवली जाते. आज हे बलिदान होत असताना या राज्याच्या मंत्रिमंडळातले काही लोक या बलिदानाची खिल्ली उडवतात.
आज शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना, मराठा समाजातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असताना त्याची सुद्धा खिल्ली उडवली जाते. सभापती महोदय, या सगळ्या विषयात इतिहासात जात असताना जर नीट खोलात जर गेलं तर नारायण राणेच्या समितीनं काय म्हटलं होतं आणि आज नारायण राणे काय म्हणतात, त्यावेळेस त्यांच्या समितीनं काय म्हटलेलं आहे, त्याचा जर अभ्यास केला तर आज नेमकं त्याच्या विरोधात ते बोलत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाची भूमिका न घेता एक राजकीय भूमिका या ठिकाणी सभापती महोदय घेतली जाते. आज एकीकडे मनोज जरांगे पाटील म्हणतात कार्यक्रम करू, तर त्यांनी धमकी दिल्या म्हणतात, पण एक कोणतरी ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे ते तर सांगतात हातपाय तोडू. त्यांना काय म्हणायचं? जर बबनराव तायवाडे सारखे कोण नेते ते सांगतात हातपाय तोडू, कोणाचे हातपाय तोडू? मराठा समाज एक लढाऊ समाज आहे. 58 मोर्चे झाले सभापती महोदय, देशात नव्हे परदेशात सुद्धा मोर्चे झाले. मराठा समाजाला संघर्ष करायचा असता, हिंसेचं पाऊल उचलायची असती तर या 58 मोर्चापैकी एखाद्या मोर्चात तरी असं हिंसक पाऊल उचललं गेलं असतं. पण तो मराठा समाज हिंसक नाही, पण ज्यावेळेस कोणी अंगावर येईल तर त्याला सोडणार नाही, ही सुद्धा मराठा समाजाची स्थिती आहे. आणि म्हणून कोण ओबीसी नेते बबनराव तायवाडे सारखे जर हातपाय तोडण्याची भूमिका घेत असतील तर मला वाटतं त्याच्याकडे सुद्धा सरकारने बघितलं पाहिजे. एक मनोज जरांगे नुसतं आम्ही करेक्ट कार्यक्रम करू, एक बोली भाषा आमच्याकडे, तुमचा कार्यक्रम करतो असं म्हणतात. त्याला काय लागतं? त्याला काय कार्यक्रम करू म्हणजे काय गोळी मारू? अरे मनोज जरांगे एक साधा 2 पत्र्याच्या घरात राहणारा कार्यकर्ता आहे. जाऊन बघा त्याचं घर, गळतं टपटप गळतं, मातीचं घर आहे, फरशी सुद्धा त्याच्या घरामध्ये नाही, अशा घरात तो राहणारा कार्यकर्ता आहे. आणि अशा कार्यकर्त्याला वाटतं धमकी या राज्यातल्या कॅबिनेट मंत्री देतात आणि एकीकडे बबनराव तायवाडे सारखे लोक हातपाय तोडण्याची भूमिका घेतात. मला वाटतं मराठा समाजाचा अंत काही लोक बघतात. आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना खऱ्या अर्थानं केंद्रानं या आरक्षणाची मर्यादा 50% पर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. याच्याविषयी कोणीच बोलत नाही. खरं तर संसदेमध्ये दिल्लीमध्ये एक फक्त प्रशासकीय अधिकाराचा मुद्दा आला, सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला, तर केंद्राने लोकसभेत राज्यसभेत कायदा केला, 2 महिन्यात नवीन कायदा केला, अंमलबजावणी सुरू केली. आज जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर 50%ची मर्यादा वाढवावी लागेल आणि याच्यासाठी संसदेला कायदा करावा लागेल. परंतु राज्य सरकारला विनंती करेल, आवाहन करेल की याविषयी भूमिका घेतली पाहिजे. याविषयी भूमिका मराठा आरक्षणामध्ये जर घ्यायची असेल तर लोकसभेमध्ये 50% आरक्षण वाढवण्याची भूमिका घ्यावी लागेल. सभापती महोदय, ओबीसीचं कोणतंही 1% कमी नाही झालं पाहिजे, त्याच्यातून दिलं पाहिजे, ही भूमिका कोणाची असायचं काही कारण नाही. परंतु याला आरक्षणाची मर्यादा ओढवण्याची आवश्यकता आहे. आज कुणबी प्रमाणपत्र देत आहे का? नवीन आहे का? कुणबी प्रमाणपत्र नॅचरल मिळतं, आधीपासून मिळतं कुणबी प्रमाणपत्र, आता त्याचा गवगवा झाला. पण कुणबी प्रमाणपत्र वंशावळीनुसार आधीपासून 5 नातेवाईकाचे जर कुणबी प्रमाणपत्र मिळाले असले तर त्याला कुणबीचं प्रमाणपत्र मिळतं. मी माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती करेल, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माझी याच्यात एक विनंती राहील की याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आईच्या म्हणजे मातेच्या घरचे सुद्धा पुरावे गृहीत धरले पाहिजे. इंटरकास्ट मॅरेज नसताना काही जण नातेक होते, आमच्या मराठवाड्यातले नातेक होते, धुळ्याशी आहे, 40 गावशी, बुलढाण्याशी आहे. जर बुलढाण्याची मुलगी ओबीसी असेल, धुळ्याची मुलगी ओबीसी असेल, 40 गावची मुलगी ओबीसी असेल, जळगावची मुलगी ओबीसी असेल आणि मराठवाड्यातला व्यक्ती जर मराठा असेल, नात्यात असेल, गोत्यात असेल आम्ही, तर त्या आईचं नातं सुद्धा ओबीसी सर्टिफिकेट द्यायला मला असं वाटतं गृहीत धरता येईल. अशा प्रकारची मागणी मी आपल्याला करतो मान्य मुख्यमंत्री. होऊ शकतं, मी म्हणत नाही इंटरकास्ट मॅरेज मधलं करा, पण नात्या गोत्यातलं करायला काहीच हरकत नाही, असं होऊ शकतं. कारण रोटी बेटी व्यवहार कुणबी आणि मराठा आहेच आहे. मी सांगतो, आमच्या संभाजीनगर मध्ये खाली घाटाच्या खाली 40 गावला गेलं मुख्यमंत्री महोदय, खाली 40 गावच्या घाटात, जळगावला गेलं, अजिंठ्याला गेलं की तिकडचे सगळे लोक ओबीसी आहे. आमच्या आत्या असतील, आमच्या बहिणी असतील, तिकडे गेल्या त्या ओबीसी प्रमाणपत्र आहे त्यांच्या मुलाला आणि आम्हाला इकडे मराठ्याचं प्रमाणपत्र आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळं करताना त्याचा सुद्धा विचार, कारण फक्त वडिलांच्या कास्टचा विचार होत असतो, आईच्या सुद्धा जातीचा विचार. मी इंटरकास्ट केल्याविषयी मुळीच बोलत नाही, जे नात्यात आहे त्यांच्याविषयी बोलतो. आता गिरीश महाजनांकडची एखादी मुलगी आमच्या संभाजीनगरला केली तर ती ओबीसी तिकडं आहे का नाही महाजन साहेब? आणि मग असं जर नात्यात व्यवहार बेटी व्यवहार होत असेल तर मला वाटतं त्याचा सुद्धा विचार मुख्यमंत्री महोदय करता येऊ शकतो. आपण ते कराल असं मला वाटतं. आणि म्हणून हा मराठा आरक्षणाचा मुद्दा होत असताना ज्या पद्धतीने सरकारमधले मंत्री वेगवेगळ्या भूमिका घेतात,
सरकारमधले मंत्री ज्या पद्धतीने मराठा समाजाला वेगळ्या पद्धतीने टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात, मी मुख्यमंत्र्याला आवाहन केलं, अशा मंत्र्यांना थांबवा, अशा मंत्र्यांना थांबवलं पाहिजे. मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नाही तर मंत्रिमंडळातून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना मला असं वाटतं मराठा आणि ओबीसी गुन्ह्या गोविंदांना गावागावात राहतात. आताच्या घडीला हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न गावागावात होतोय. मराठा समाज प्रत्येक गावातला एक नेतृत्व करणारा समाज आहे. या मराठाच्या समाजाच्या बरोबर सगळे समाज गुन्ह्या गोविंदांना राहत आलेले, पण आताच्या घडीला अशा पद्धतीनं समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. मराठा असतील, धनगर असतील, वंजारी असतील, बंजारा असतील, माळी असतील, साळी असतील, कोळी असतील, सुतार असतील, लोहार असतील, हे सगळे लोक एकत्र गावामध्ये 12 बलितेदार ज्याला म्हणता येईल एकत्र राहतात. पण तो आताच्या घडीला सरकारमधले काही लोक जाणीवपूर्वक हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सभापती महोदय करतायत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे आरक्षण देताना एक क्रांतिकारक पावलं आपल्याला उचलावं लागतील. खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीना न्याय मिळाला पाहिजे. धनगर समाजाच्या मागण्याचा सुद्धा विचार होत असताना नुसत्या घोषणा झालेल्या. धनगर समाजाला आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ सांगितलेलं आहे. धनगर समाजाला घरकुल देण्याची घोषणा, 10,000 लोकांना घरं देण्याची घोषणा झालेली आहे. आता त्या कोणत्या तरी एका सदस्याने सांगितलं तांड्या वस्तीला रस्ते झाले, धनगर वस्तीला कुठे झाले, कुठं बजेट आहे, कुठं बजेट आहे त्याला. आणि म्हणून फक्त घोषणा करायच्या ओबीसीसाठी, परंतु प्रत्यक्षात घोषणा कुठेही मिळायच्या नाही. अशा पद्धतीने धनगर समाजाला सुद्धा अतिशय आर्थिक स्थिती, धनगर समाजाची गावगाव जर बघितलं, मेंढ्या घेऊन फिरतात, उन्हात फिरतात, पावसात फिरतात, झाडाखाली राहतात, साधी कोणा खोपडी सुद्धा लावता येत नाही, अशा प्रकारची धनगर समाजाची स्थिती आहे. आणि मग यांच्या मागण्या, मी म्हणेल आरक्षणाचं जे व्हायचं ते पण प्राथमिक मागण्या तर करा. घरकुल 10,000 द्यायचे सरकारने घोषणा केली, द्या. जिथं धनगराच्या वस्त्या आहे तिथं रस्ते द्या. कुठे रस्ते? आड रानात डोंगरावर इकडं कोड्या कपरेत राहतात पुढे रक्षे, तांड्यावर कुठे रस्ते आहेत. आणि म्हणून या योजना नुसत्या सरकारने जाहीर केलेल्या योजना आहे, पण या योजनेची अंमलबजावणी सुद्धा होण्याची आवश्यकता आहे. तांडा वस्ती नावाची सरकारची योजना आहे. काय तांडा वस्तीला एका मतदारसंघात 5 लाख 10 लाख रुपये सुद्धा मिळत नाही, अशा प्रकारची सरकारची स्थिती आहे. आणि म्हणून नुसत्या घोषणा करायच्या, प्रत्यक्षात काही द्यायचं नाही. मराठ्यांना काही द्यायचं नाही, ओबीसीला काही द्यायचं नाही. हे दोन सगळे एकमेकांमध्ये झुंजवायचे आणि स्वतःचं राजकारण करायचं, अशा प्रकारचं काम सरकारमधले काही लोक करतायत. अशा प्रकारचा एक जनतेच्या मनात समज झाला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजासाठी एक क्रांतिकारक पावलं उचलत असताना हा महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदानं कसा राहील याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे, अशा प्रकारची विनंती आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.